माझ्या अंगठ्या ना निष्ठून पडायला लागल्या होत्या हातामधून. माझी चहाची सवय तर पूर्णपणे बंद झाली. चहा बिस्किट खा, कुठं काय खा, काय ना काय तोंड चालू राहायचं. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या चॅलेंजचा ना 8वा दिवस आहे आणि तसा 9वा आहे, पण ब्लॉगसाठी 8वा आहे. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो काही नाही. माझं सगळं गरम पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे, व्यायाम वगैरे झालेला आहे. तर आता मस्त असं फ्रेश वाटत आहे आणि आजचा दिवस कसा जातो कसा नाही सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते. मी उठल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की माझ्या अंगठ्या ना निष्ठून पडायला लागल्या होत्या हातामधून. म्हणजे थोडं थोडं तरी माझं वजन कमी व्हायला लागले ही समजायला लागले, कारण की एकतर अंगठी पूर्णपणेच गळून पडली होती. आणि आता का नाही मला सकाळी उठल्या उठल्या मला चहा प्यायची सवय होती. तर माझी चहाची सवय तर पूर्णपणे बंद झाली. आता आपला 9वा दिवस आहे, तर तसं ब्लॉगचा 8वा आहे, पण 8 दिवसामध्ये आपली चहाची सवय बिलकुल बंद झालेली आहे. चहा मी कसलाच पित नाही. तर बघूयात काय काय बदल होते तर आपल्यात अजून. तर ही एक बदल आहे की चहाची सवय माझी पूर्णपणे बंद झालेली आहे. तर माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे. तर कालच्या प्रमाणात ना आज तेवढं लकलक केलं नाही, म्हणजे झालं पण थोड्या प्रमाणात झालं. तेवढं लई जास्त वगैरे झालेलं नाही काय असं. म्हणजे सगळं काम वगैरे झालंय. असं म्हणजे मध्ये भूक लागल्यासारखं वाटत होतं, पण असं लक्ष नाही जायलं किंवा असं कोणत्याच गोष्टी नाहीत व्हायला आधीसारख्या बरं का. कारण की उठल्या उठल्या सगळ्या गोष्टी, चहा बिस्किट खा, कुठं काय खा, काय ना काय तोंड चालू राहायचं. पण आता तसं नाही की एवढा बदल झालाय थोडासा. आणि मेन गोष्ट म्हणजे काल खूप जास्त मुंग्या व्हायला लागल्या होत्या हातामध्ये, विकनेसपणा होता. पण आज तसं नाही, आज मस्त वाटायला लागले. थोडंसं आहे पण तेवढं नाही कालसारखं, एकदम नॉर्मल आहे. सगळं काम झालं, आता एडिटिंग वगैरे करून घेते. तर पुढचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करते कसं आहे काय. तर आधीच असं पण होतं माझं की असं स्वयंपाक सगळा केलेला आहे आणि मी जेवणार नाही असं होणारच नाही. म्हणजे माझं मी तर कोण जेवायला बसायचे, पण आता तसं नाही. असून पण माझं मन बिलकुल जात नाही त्या गोष्टीवर. तर असं काही झालंय आता. तर मनाला कंट्रोलमध्ये ठेवणं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट समजायली मला आज. की माझ्या पोटात भूक लागली पण माझं मन करत नाही की खावं म्हणून. म्हणजे आपल्या चांगल्या मनाचं ऐकल्यानंतर ना किती सारा फायदा आहे या गोष्टीचा. ते आता हळूहळू समजायला लागल्यात सगळ्या गोष्टी. की म्हणजे आपण कसं असतं, आपल्या 2 मनं असतात, एक चांगलं आणि एक वाईट. तर वाईट मनाचं जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा काही ना काही वाईटच होत राहतं म्हणतात ना, तसंच माझं पण झालेलं आहे. नेहमी वाईट मनाचं ऐकल्यामुळं ना त्याचा परिणाम असा झालेला आहे. म्हणजे माझं वजन वाढत गेलं, सगळ्या गोष्टी मी क्रेविंग नाही कंट्रोल केल्या, सगळ्या गोष्टी मी सारखं बाहेरून शाळेतून वंशला सोडून यायला लागले का वडापाव दिसला चला वडापाव घेऊन येऊ, मस्तपैकी वडापाव खाऊ, चला जिलेबी दिसली जिलेबी घेऊ, समोसा दिसला समोसा घेऊ, काही दिसू. म्हणजे मनावर कंट्रोलच नव्हतं. जे वाईट मन म्हणायचं ना घे चल खा, काय होत नाही, खा खा खा, म्हणून त्याचा परिणाम असा झाला. पण खरं सांगते आता माझ्या पोटात एवढे कावळे वरडायला लागलेत ना, तरी सुद्धा माझं मन करत नाही. तिथं आहे खायला भरपूर सगळं, चपाती भाजी भात वरण सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या आवडतीचं बिस्किट आहे. बिस्किट तर मला एवढं जास्त, चहा बिस्किट तर माझी एवढी आवडतीची गोष्ट की मी बिस्किट असल्यावर तर माझ्या घरात बिस्किट राहणारच नाही, ती मी खाल्ल्याशिवाय बसणारच नाही असं व्हायचं. पण एवढं मनावर आता कंट्रोल आलंय ना, तर पोटात भूक लागलेली असून सुद्धा मन करत नाही की जाऊन खा, असं म्हणत नाही मन. तर एखाद्या वेळेस होतंय पण आता होणार गेलंय तसं थोडं थोडं कमी झालंय. तर हे सांगायला लागले एवढा बदल आहे. म्हणजे मनावर कंट्रोल केल्यानंतर मनावर कंट्रोल असणं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट समजायला लागली ह्या गोष्टीवरून. कारण की असे बरेच जण असतात की दररोज ठरवतात सगळ्या गोष्टी पण करू शकत नाहीत. माझ्यासारखेच भरपूर जण असतात. पण मी एक नाही, आता सांगते, माझा हात पण दुखायला लागलाय मोबाईल धरल्यानं, मुंग्या येत आहेत थोड्या थोड्या, पण तसंच मी धरायला लागले कारण की मला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर चला, दिवस का आता फक्त 1:30 वाजलेले आहेत, बघूयात अजून दिवस संपायचा आहे आपला. तर कपडे काढण्यासाठी वर आलो होतो आणि तुम्हाला आता वातावरण दाखवते कसं झालं. एवढं मस्त वारं सुटले ना, पण आमच्या लातूरला काही पाऊस पडत नाही, फक्त वारं सुटतं आणि आभाळ येतं. बाकी पावसाचा तर काही पत्ता नसतो. तर दुपारी खूप जास्त कडक ऊन पडलं होतं आणि आता आभाळ आलेलं आहे. तर तुम्हाला वातावरण पण दाखवते आजचं कसं झालं. मस्त असे वारं सुटलेलं आहे म्हणून आम्ही दोघं पण वरती आलो होतो कपडे काढण्यासाठी. तर वंशी पप्पा इथं बसलेले आहेत आणि वातावरण बघू शकता, आभाळ किती मस्त आलेलं आहे.
आणि वारं पण खूप जास्त सुटलेलं आहे. तर चला आता खाली जात आहोत, थोडंसं वारं वगैरे खाऊ. तर माझं वजन ना काल मी चेक केलं होतं, तर किती झालं होतं ते पण सांगायचं होतं तुम्हाला. माझ्या लक्षातून गेलं की मी गोलाईत गेल्यानंतर ना चेक केलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये की आम्ही बाहेर गेलो होतो गोलाईमध्ये. तर त्यावेळेस मी वजन चेक केलं होतं, तर माझं वजन ना 60 किलो झालं होतं. म्हणजे 2-3 किलो माझं वजन कमी झाले. म्हणजे मला आठवत नाही 62 होतं का 63 होतं, किंवा नंतर मी चेक केलं नव्हतं. 3-4 महिने झाले असतील मी नंतर वजन चेकच केलं नाही, किंवा वाढलं पण असेल माझं 65 वगैरे पण झालेलं असू शकते. पण ज्यावेळेस मी वजन चेक करायला गेले त्यावेळेस तिथं काही वजन काटाच नव्हता, काय म्हणतात वेट लॉस चॅलेंज चालू करण्याआधी. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला वजन दाखवलं नाही. पण जाऊ जा म्हटलं किती का असणं आपल्याला 45 करायचं आहे, म्हणजे 45 किलो आपल्याला करायचं आहे म्हणल्यानंतर आता माझं 60 झालंय, म्हणजे 2-3 किलो तरी कमी झाले असं म्हणू शकता. तर बघूयात आता किती कमी होते अजून. मी जर कुठे गेले आता 7-8व्या दिवशी एवढं वजन कमी झालं 2-3 किलो, तर अजून किती कमी होतं 30 दिवसामध्ये ते तुम्हाला बाहेर गेले वगैरे तर मला असं कुठे वजन काटा वगैरे भेटला तर दाखवेन, कारण की माझ्याजवळ काही वजन काटा नाही तुम्हाला दाखवायला. तर अंदाज आपण करत आहे, तरी पण बाहेर गेल्यानंतर सगळं तुम्हाला दाखवत जाईल. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल, पण तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मस्तपैकी ना आपली आळूची वडी बनवायला ते, म्हणजे आपल्या चिमकुऱ्याच्या पानाची भजी आपल्या भाषेमध्ये, त्या आळूची वडी आपल्याला समजत नाही एवढं, तर कुठं कुठं म्हणतात आळूची वडी वगैरे. तर मला पण का नाही चिमकुऱ्याची पानं पर्सनली खूप जास्त आवडतात, आणि मला पण लय आवडते खायला बरं का. म्हणजे कोणाकोणाला चरचर होते नरड्यामध्ये, पण मला होत नव्हतं आणि मी आवडीनं पण खायचे. तर तसंच बनवायचे, पण आज जरा मी उकडून वेगळ्या पद्धतीने केले होते. आणि खरं म्हणजे वास आल्यानंतर तर कोणती पण गोष्ट खावीशी वाटते, आणि स्वतः बनवल्यानंतर तर मग खावंच वाटते ना. पण असो, तर माझी क्रेविंग कंट्रोल करणार आहे मी आता सध्या पण. तर ही वैशू पप्पासाठी बनवते. आईनं मला चिमकुऱ्याची पानं दिले होते संध्याकाळी, तर मी आता बनवायला लागले आणि खास वैशू पप्पासाठी बनवलं. आणि मला तर काही खायचे नाहीत, मी खाणार सुद्धा नाही. काय आपल्याला नंतर आपलं चॅलेंज संपल्यावर थोडं थोडं कोण खाता येईल, पण चॅलेंज संपल्यानंतर. पण आता नाही, आपलं वजन कमी झाल्याशिवाय आपण काहीच खायचं नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बाय.